उन्हाळ्यात सगळ्यात जास्त वेळा पिलं जाणारं, फक्त 10 मिनिटांमध्ये बनणारं हे थंड पेय शरीराला थंडावा आणि ताकद दोन्हीही देतं. पौष्टिक तर आहेच, पण करायलाही तितकंच सोपं आहे. नमस्कार मंडळी, आजपासून आपण उन्हाळा स्पेशल सिरीज सुरू करत आहोत आणि या सिरीजमधील भाग 1 मध्ये आज आपण बनवतोय बदाम शेक, जो चवीला गाड्यावर मिळणाऱ्या बदाम शेकपेक्षाही भारीच लागणार. खास चव येण्यासाठी नेहमीप्रमाणे छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बदाम शेक करण्यासाठी इथे 1 लिटर दूध मी गरम व्हायला ठेवले. हे म्हशीचं दूध आहे आणि साई सकट घेतलेले. साई काढलेलं दूध शक्यतो बदाम शेक करण्यासाठी वापरायचं नाही, का ते पुढे सांगेलच मी तुम्हाला. दुधाला एक उकळी आणायची आणि थोडंसं ढवळून घेऊन आपल्याला हे एक 5-6 मिनिटासाठी मंद गॅसवरती असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करायची आहे. सगळ्यात आधी बदामांची पेस्ट करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 भिजवलेले बदाम घातले. आता यातच 4 चमचे दूध घालूयात आणि मिक्सरमधून एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. मी 2 ते 3 तासांसाठी हे बदाम भिजत घातलेले होते आणि आता याची सगळी सालं काढून घेतलेत. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल 2-3 तासाने एवढा, तर अर्धाभर तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं तरीही चालेल. बदामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असते, त्यामुळे कधीही याची सालं काढूनच वापरायची. पेस्ट तयार झाली. आता दुसरी एक स्लरी आपण बनवून घेऊ. इथे पाव कप दूध घेतले आणि हे नॉर्मल टेम्परेचरवरच आहे, अजिबात गरम दूध घ्यायचं नाही. त्याच्यात 1.5 चमचा ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घालते. 1.5 मोठा चमचा आहे. आता हे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे राहता कामा नये. कारण आत्ता याच्यात जर गुठळ्या राहिल्या तर हे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आणि मग बदाम शेकलाही एकसारखी कन्सिस्टन्सी येणार नाही, म्हणून आधीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघा, दूधही 5-6 मिनिटांसाठी छान असं उकळत होतं. याच्यातलं थोडंसं आटलं गेलेलं आहे. साधारण एक 70% शिल्लक राहू द्यायचं, 30% आटू द्यायचं दूध, म्हणजे मग बदाम शेकला चव खूप छान येते. थोडंसं ढवळून घ्यायचंय आणि मग याच्यात साखर घालायची आहे. 1 लिटर आपण दूध घेतले, त्यासाठी मोठे 6 चमचे इतकी साखर घातली मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीही चालणार आहे, पण हे 6 चमचे म्हणजे 1 लिटर दुधासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. साखर घातल्यावरती पण थोडंसं ढवळून घेऊयात. ही सगळी साखर याच्यामध्ये वितळली गेली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण बाहेर बदाम शेक प्यायला जातो, पण तो छान क्रीमी स्वादिष्ट लागण्याऐवजी पांचट आणि बेचव असा लागतो. असं का होतं हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तोपर्यंत ही बदामाची पेस्ट दुधामध्ये घालूया आणि परत एकदा ढवळून घेऊया, जेणेकरून सगळी पेस्ट दुधामध्ये व्यवस्थित अशी एकजीव झाली पाहिजे. थोडंसं हे ढवळून घेतल्यानंतर मग कस्टर्ड पावडरची जी स्लरी बनवली होती ना, ती घालायची आहे. तर ही स्लरी घालण्यासाठीची एक खूप महत्त्वाची टीप इथं सांगते. तर कसं असतं, प्रत्येकाकडे मिळणारं दूध वेगळं वेगळं असतं. म्हणजे कोणाकडे थोडं दाटसर मिळतं तर कोणाकडे जास्त पातळ मिळतं. त्यामुळे दाटसर दूध असेल तर ही स्लरी थोडी कमी घालायची आणि जर पातळ असेल तर जेवढं आपण प्रमाण सांगितलंय ना तेवढी सगळी घालायची. जरी पण आपण हे आटवून घेतलं तर ते तितक्या प्रमाणामध्ये दाटसर होत नसतं, त्यामुळे मला सगळी स्लरी घालायची गरज पडली, जी आपण 1.5 चमचा कस्टर्ड पावडर पासून बनवली होती. ही स्लरी एकदा का दुधामध्ये घातली ना, मग मात्र असंच अजिबात सोडायचं नाही. सतत असं ढवळतच राहायचं, कारण मग ते बुडाशी लागू शकतं. दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यानंतर ही 4-5 मिनिटासाठी मंद गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आणि शेवटी बदामाचे काप घालायचे थोडेसे. इथे एक गोष्ट दाखवायची राहिली माझ्याकडून, मी याच्यात अर्धा छोटा चमचा वेलची पावडर ही घातली आहे. तुम्ही ही नक्कीच घालून बघा, त्यामुळे खूप जबरदस्त अशी चव येते आपल्या बदाम शेकला. आणि मी मगाशी म्हणलं होतं की बऱ्याच वेळा बाहेरचा बदाम शेक पांचट आणि बेचव लागतो, कारण त्याच्यामध्ये म्हशीचं सायवालं दूध न वापरता ते गाईचं दूध वापरलेलं असतं आणि बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये बदामाची पेस्ट वापरलेलीच नसते, त्यामुळे तो तसा लागतो. तर असो, इथं बघा आपला बदाम शेक तयार झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढला, पूर्णपणे तो रूम टेम्परेचरला येऊ दिला आणि मग 4-5 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला. जर कोणाकडे तेवढा वेळ नसेल तर एखाद्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवला तरीही चालतो. इथं आपला गाड्यावर मिळतो त्यापेक्षाही जबरदस्त चवीचा बदाम शेक तयार झालाय.
फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. दूध म्हशीचंच घ्यायचं जे साई सकट असावं, थोडंसं ते आटवून घ्यायचं आणि बदामाची पेस्ट याच्यामध्ये वापरायचीच, ज्यामुळे आपला बदाम शेक एकदम भन्नाट चवीचा तयार होतो. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि हो, अशाच उन्हाळा स्पेशल रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका उन्हाळा स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.